सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीचा उत्साह. ग्रामीण भागात होळीचे विधिवत पूजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 नंतर होळी तोडण्यात आली. यानंतर वाजत गाजत होळीचे ग्रामदेवतेच्या समोर विधिवत पूजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा, पोपळी, भेरला, माड या झाडांची तोड करून होळी उभारण्यात येते. होळीपासून पुढील 7 तर काही ठिकाणी 15 दिवस शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. शिमगोत्सव हा कोकणातील पारंपरिक सण आहे. शिमगोत्सव आमच्याकडे म्हणजे होळी ही बेडल्या माडाची तोडली जाते आणि त्याचं वाजत गाजत आणून पूजन केले जाते. नंतर ती उभी केली जाते. नंतर ब्राह्मणांना मानकरी बसून तिथं पूजन करतात. नंतर मग होळी उजवतात म्हणजे आग पेटवतात. आणि नंतर मग लोकांचे नवस वगैरे काय असतील ते फेडले जातात. आणि दुसऱ्या दिवशी मग रोमटा म्हणजे गावातली सगळी रोमटा पूर्वी यायची इथं जुनी, पण आता तशी का पूर्वीप्रमाणे येत नाही, पण जिथं तिथं करतात ते. आणि इथं 2 रोमटा इथं येतात आणि रोमटा आल्यानंतर परत नवस फेडले जातात आणि त्यानंतर धुलीवंदन करून रंगपंचमी करून साजरा केला जातो. असं गाव होळी उभारल्यानंतर मग वाड्यावाड्यात सुद्धा हो ती काय प्रथा आहे? वाड्यावाड्यात म्हणजे प्रत्येक देवळाकडे, आमच्या 4 देवळाकडे परत वाड्यातली प्रत्येक असे ही उभी झाल्यानंतर मग बाकीची सगळी उभी करतात. आमच्याकडे ही पूर्वपार बेडल्या माडाची मडला माड असतो त्याची होळी उभी करतात. आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे की पूरक म्हणजे लोकांची कुठच्याही प्रकारची नुकसानी म्हणजे आंबोली फणस इतर ठिकाणी घालतात, पण या ठिकाणी बेडल्या माडची घातली जाते कारण लोकांचाही नुकसान होता नाही, कुठं तोडतोय ती तो योग साधून हा बेडल्या माडचा पूर्वंपारच चालू ठेवलेली आहे. आणि बाकीच्या वाडीवाडीने आपल्या परीने बेडला माड, आंबोली, फणस असं कुठच्याही भोपळं अशा कुठच्याही प्रकारची ह्याच्या परंपरेनुसार ती घालतात. गाव सगळं जमा होऊन आम्ही ते तोडायला जातो. इथे पानपाकी देवाला ठेवून तिथे जाऊन आम्ही ती होळी, तिथेही सुद्धा आम्ही पानपाकी ठेवून होळीला हे करून ते आम्ही होळी तोडतो. सगळे म्हणून गाव अधिक आपला मानकरी वगैरे सगळं म्हणून आम्ही होळी घेऊन येतो. इथे आणल्यानंतर तिथं सजावट करतो. बांधून वगैरे झाल्यानंतर उभी झाली की तिथे आम्ही मानकरी तिथे पूजेला बसतो. पूजेला बसल्यानंतर भटजी वगैरे असतो. पूजा वगैरे झाल्यानंतर नैवेद्य होतो. त्याच्यानंतर काही लोक नारळ वगैरे ठेवणारे आहेत ते ठेवतात. आणि मग दुसऱ्या दिवशी परत आमची रोमटं लागतात. संध्याकाळी तिकडे आम्ही जातो, वाजत गाजत येणार, तिथे देवाला भेटणार, त्याच्यानंतर होळी उडवणार, नारळ वगैरे ठेवणार. नंतर आमच्या कोळाकडे जाणार, त्या कोळाकडे जाऊन आम्ही तिथे हे करणार, नारळ वगैरे ठेवणार, देवाचं तीर्थ घेणार आणि नंतर आमची मोकळी म्हणजे हे करतो समारोप झाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिंधुदुर्ग.